गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी प्रशांत शिरगावे तुम्हाला के नियरेस्ट नेबर्स म्हणजे KNN आणि KNN ची बेस्ट व्हॅल्यू कशी म्हणजेच के ची व्हॅल्यू कशी निवडायची हे समजावून घेऊ. KNN हा एक सिंपल आणि पॉप्युलर अल्गोरिदम आहे मशीन लर्निंग मध्ये. आता आपण बघू का KNN वापरायचं. KNN समजायला अतिशय इझी, सोपा व सरळ अल्गोरिदम आहे. इतर मशीन लर्निंग अल्गोरिदम सारखं कॉम्प्लेक्स मॅथ सुद्धा नाही, ट्रेनिंग प्रोसेस सुद्धा नाही. ते फक्त डेटा पॉइंट्स कम्पेअर करून काम करतो. एक्झाम्पल घ्या. जर तुम्हाला एक नवीन फळ दिसलं तर तुम्ही काय कराल? जे फळ तुम्ही आधी पाहिलेलं आहे त्याच्याशी तुम्ही कम्पेअर कराल व त्यानंतर डिसाईड कराल की ते फळ कोणत्या कॅटेगरीमध्ये बसवायचे. समजा ते आपल्याला सफरचंद सारखं दिसत असेल तर आपण त्याला सफरचंद असे म्हणू शकतो. हाच प्रिन्सिपल KNN फॉलो करतो. जवळचे डेटा पॉइंट्स बघतो आणि त्यावरून क्लासिफिकेशन करतो. म्हणूनच हा अल्गोरिदम क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन अशा दोन्ही प्रॉब्लेमसाठी वापरता येतो. आता आपण पाहू KNN म्हणजे काय. KNN म्हणजे के नियरेस्ट नेबर्स. ह्याला इन्स्टन्स बेस्ड लर्निंग अल्गोरिदम असेही म्हणतात, कारण यामध्ये मॉडेल तयार होत नाही, तर डाटासेट डायरेक्ट स्टोअर करतो. जेव्हा नवीन इनपुट येतो तो त्यावेळी जवळचे के नेबर्स बघतो आणि वोटिंग बेस्ड सिस्टीम वरून डिसिजन घेतो. जर का रिअल टाइम एक्झाम्पल बघायला गेलं तर मूवी सजेशन सिस्टीम. तुम्ही तुमच्या जवळच्या क्लोज मित्रांना विचारता की कोणती मूवी बघू शकतो. जर का जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे मित्रांनी मूवी ए बद्दल सजेशन केलं तर तुम्ही मूवी ए बघण्याची शक्यता जास्त असते. तसंच KNN काम करतो. मेजॉरिटी वोटवर डिसिजन घेतो. थोडे की पॉइंट्स आहेत जे की आपण लक्षात घेतले पाहिजेत. KNN हा लेझी लर्नर आहे, कारण कोणतीच ट्रेनिंग स्टेप नाही. KNN हा सिमिलरिटी बेस्ड आहे, कारण त्यामध्ये क्लोजनेस मोजण्यासाठी युक्लिडियन डिस्टन्स वापरतो आणि फ्लेक्झिबल सुद्धा आहे, कारण क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन अशा दोन्ही कामासाठी वापरला जातो. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे की ची व्हॅल्यू कशी निवडायची. कोणते पॅरामीटर्स असतात की ची व्हॅल्यू डिसाईड करण्यासाठी, कारण की हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. KNN मध्ये सर्व काही केवर अवलंबून राहतं. की ची व्हॅल्यू बदलली तर काय चेंजेस होतात, काय फरक पडतो हे आपण एक्झाम्पल थ्रू पाहू. ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला क्वेश्चन मार्क कोणत्या कॅटेगरीमध्ये डिसाईड होईल हे ठरवायचे आहे. आपल्याला हा क्वेश्चन मार्क रेक्टेंगल कॅटेगरी मध्ये जातो की ट्रायंगल कॅटेगरी मध्ये जातो हे डिसाईड करायचं आहे. त्यासाठी पहिला आपण के ची व्हॅल्यू 3 घेऊन पाहू. जर का आपण के ची व्हॅल्यू 3 घेतली तर जवळचे 3 नेबर मध्ये 2 रेक्टेंगल आणि 1 ट्रायंगल आहे. मेजॉरिटी रेक्टेंगलर आहेत, त्यामुळे हा पॉइंट रेक्टेंगल म्हणून क्लासिफाय होईल. जर का आपण के ची व्हॅल्यू 7 घेतली तर काय होते पाहू. जर के ची व्हॅल्यू 7 असेल तर त्यामध्ये 7 नेबर्स म्हणजे 3 रेक्टेंगल आहेत आणि 4 ट्रायंगल आहेत. यामध्ये मेजॉरिटी ट्रायंगल आहेत, त्यामुळे रिझल्टमध्ये हा नवीन पॉइंट ट्रायंगल म्हणून क्लासिफाय होतो. यावरनं आपल्याला कळालं असेल की के ची व्हॅल्यू चेंज केल्यानंतर कसे प्रेडिक्शन चेंज होतात. यालाच आपण पॅरामीटर ट्युनिंग असेही म्हणतो. के ची व्हॅल्यू निवडण्यासाठी एक साधा सरळ रूल आहे. तो म्हणजे आपल्याला दिलेल्या एक्झाम्पल मधून डेटा पॉइंट्सचा काउंट घ्यायला लागतो. किती डेटा पॉइंट्स या एक्झाम्पल मध्ये आहेत हे काढायचे, त्यानंतर फक्त त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. हीच आपली के ची चांगली बेस्ट व्हॅल्यू असेल. या एक्झाम्पल मध्ये पाहायला गेलं तर जवळपास 9 डेटा पॉइंट्स आहेत आणि 9चा स्क्वेअर रूट आपल्याला माहितीच असेल 3 येतो. त्यामुळे ह्या केसमध्ये 3 ही बेस्ट व्हॅल्यू राहील के साठी. आणि 2 कॅटेगरीमध्ये टाय होऊ नये यासाठी कायम के ची व्हॅल्यू ऑड ही सिलेक्ट केली जाते. KNN च्या काही लिमिटेशन पण आहेत. KNN लार्ज डेटासेट असेल तर अल्गोरिदम स्लो होतो,
कारण प्रत्येक प्रेडिक्शनसाठी सगळ्या पॉइंट्सची डिस्टन्स काढावी लागते. आउटलायर असेल तर ते अल्गोरिदमला कन्फ्यूज करून टाकतं. मिसिंग व्हॅल्यू असल्यास डिस्टन्स कॅल्क्युलेशन बरोबर होत नाही. जर का आपण उदाहरण घेतलं तर हजारो विद्यार्थ्यांचे मार्क्सवरून पास किंवा प्रेडिक्शन करायचे असेल तर KNN खूप स्लो होईल कारण होतो आणि डाटामध्ये चुकीच्या व्हॅल्यू असेल तर ॲक्युरसीही कमी होईल. थोडक्यात KNN हा एक साधा आणि सिंपल अल्गोरिदम आहे. कॉम्प्लेक्स मॅथ्स नाही, फक्त डिस्टन्स कंपेअर करून डिसिजन घेतो. प्रेडिक्शन हे नियरेस्ट नेबरवर अवलंबून असते, म्हणजेच मेजॉरिटी जवळच्या पॉइंट्स काय सांगतात त्यावरनं आउटपुट ठरवतो. ॲक्युरसी योग्य निवडण्यावर डिपेंड करते. छोटं के असेल तर अल्गोरिदम नॉईजला जास्त सेन्सिटिव्ह होतो. मोठं के असेल तर अल्गोरिदम जास्त जनरलाइज होतो. KNN हा स्मॉल छोट्या व्हॅल्यूसाठी आणि क्लीन डाटासेट असेल तर चांगले वर्क करतो. पण लार्ज आणि नॉइसी डाटासेट वर प्रॉब्लेम येतो कारण लार्ज मध्ये डिस्टन्स कॅल्क्युलेशन खूप स्लो होतो आणि नॉइसी डाटा अल्गोरिदमला कन्फ्यूज करतो. KNN